आज किचनमध्ये अवनीच्या पप्पाची ड्युटी होती, त्यामुळे म्हटलं थोडंसं किचनच साफ करून घेते. किचन साफ करता करता इथं कांदे दिसले तर खूप वल्ले होते ते. तर हे काम नेहमी अवनीच्या पप्पामुळंच मला लागतं, कारण त्यांनी नेहमी वल्ले कांदे घेऊन येतात आणि पुन्हा मला छाटत बसावं लागतं. कांदे छाटून झाले होते, लगेच इथं भाकरी बनवून घेतली. भाकरी तर बनवून झाले होते. त्यानंतर त्यांनी सोयाबीनची भाजी बनवणार होते, त्यामुळे इथं थोडंसं सोयाबीन उकळून घेतलं. थोडंसं सोयाबीन उकळून घेऊन लगेच तिथे कांदे भाजायला घेतले होते. कांदे भाजून घेतले त्यांनी. त्यानंतर त्याच्या सोयाबीनमधलं पाणी टाकून त्यामध्ये मीठ, मिरची, हळद सगळं टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये दही पण टाकलं. दही टाकून मस्त असं बॅटर बनवून घेतलं त्याचं. त्यानंतर बॅटर छान बनलं होतं. त्या बनल्यानंतर लगेच तिकडं तेल टाकलं. तेल टाकून त्याच्यामध्ये कांदे भाजलेले आणि थोडंसं जिरा राई तेल टाकून खडे मसाले टाकून त्याला फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर भाजी तर बनवून रेडी झाली होती. आता बारी होती जेवण करायची. भाजी तर मस्त झाली होती, पण कोणी तारीफ करत नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लोकालाच विचारत होते की कशी झाली भाजी म्हणून. तर त्यांनी पण काही रिॲक्शन नाही दिली. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.